Savan sir, official technical team, tenniscricket.in, live coverage, live telecast, मिलन पाटील ऑफिशियल कॅमेरामॅन, शुभम मस्कर अगदी एक एक बॉलला व्यवस्थितरित्या टिपलं जात आहे त्यांच्या क्षणचित्रामध्ये. नक्कीच ते आमचे शुभम मस्कर, त्यानंतर ऑफिशियल अपडेटर आमचे प्रथमेश परब आणि आमचे गुणसंख्य लेखक आमच्या समवेत जोडले गेले सतीशजी पाटोळे. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच स्टार्ट होईल. दोन बलाढ्य संघांमध्ये जिथे असतील दोन विनर संघ आजच्या लीग मधील. दिवस क्रमांक 6 आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुढे एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला दोन सलामीवीर चेरवली संघाला विनंती करून आपण जो ब्रेक तुमच्यासाठी होता तर नक्कीच वेळेची काही मर्यादा असेल. 40 मिनिटांमध्ये पहिलं सत्र तुम्हाला कंप्लीट झालेलं पाहायला मिळेल. 40 मिनिटांमध्ये दुसरं सत्र. असं प्रत्येक सत्रासाठी भरपूर चांगली शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन ऑफिशियल असेल जे काउंट डाऊन करतात. चला फलंदाज चेरवली टीम आपण दोन सलामीवीर लगेच तात्काळ मैदानावरती पाठवा जेणेकरून आपण आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 6 मधील ही तिसरी लढत पाहणार आहोत जिथे दोन संघ विजयी झाले आणि या विजयी संघांमधून चालू असलेली ही बलाढ्य लढत तुम्हाला पाहायला मिळेल. विनर विनर लुझर लुझर त्यानंतर विनर लुझर अशी मॅच होत्या. दोन संघ क्वालिफाय होतात प्रत्येक दिवसामध्ये. काल उमरई आणि सरीव संघ क्वालिफाय झाला टॉप 16 मध्ये आणि आज या दिवसातील पहिला संघ आम्हाला मिळेल या मॅच नंतर. तो कोणता असेल, चेरवली की किनवली, हे आपल्याला पाहणं योग्य ठरेल. या मॅच मध्ये भरपूर चांगला कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगली फाईट रिकी खाडेसर नक्कीच या मॅच वरती, या मैदानावरती, या क्रीडांगणावरती होईल यात मात्र अपेक्षा भरपूर दोन्ही संघाच्या असेल, खेळाडूंच्या देखील असेल. कारण प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला जिंकायचं आहे. SPL मध्ये 19 डिसेंबरचा दिवस प्रत्येकाला पाहायचा आहे कारण तो असेल या स्पर्धेचा अंतिम दिवस. तर मॅच आपण स्टार्ट करू. यावेळेस गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती अरुण, स्ट्रायकिंगला पुढे एकदा आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते म्हणजे प्रवीण आणि सूरज. दोन शूरवीर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहिलं. नक्कीच पंचांचा इशारा येतो. यावेळेस काउंट डाऊन चालू झालं रमेश म्हात्रे सरांचं. व्हेरी फर्स्ट बॉल. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. यावेळेस पहिलाच बॉल बॅट वरती व्यवस्थित आला नाही परंतु चेंडू सरळ पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय पहिला चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. अत्यंत चांगलं संगीत रिकी खाडे सर. आपण पाहिलं तर राम पाटोळे सरांचा नाद करायचाच नाहीये कारण मी सुरुवातीला काल आलो तेव्हा सांगितलं की निर्जीव भिंत चालवण्यासाठी गरज आहे ज्ञानेश्वरांची, पाण्यामधील दूध ओळखण्यासाठी गरज आहे राजहंसाची आणि आता या SPL ला गरज आहे ती म्हणजे आदरणीय राम पाटोळे सरांची. म्हणून त्यांचा नाद करायचा नाहीये. यावेळेस ऑन साईडला स्कोर ऑफ द विकेट आपण पाहतोय. एकच धाव तिथे मिळत्या शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला गेलं तर ती व्ही वर रचना, शॉर्ट थर्ड मॅन, मग शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड हाफला तुम्ही आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल. हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिली षटक आहे आणि त्यामध्ये चालू असलेला या दोन संघांमध्ये चालू असलेलं हे द्वंद्व युद्ध. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग ऑनला येतो. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. भरपूर चांगलं बॅकिंग पाहायला मिळतात. राहुल शिंदेला आपण पाहू शकाल चेंडू गॅदर करत असताना. ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे कारण आपण लीग मध्ये पाहिलं तर भरपूर चांगल्या स्पर्धेमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपचा जास्तीत जास्त उल्लेख केला जातो.
पर्पल कॅप गोलंदाजाच्या डोक्यावरती असते, ऑरेंज कॅप फलंदाजाच्या डोक्यावरती असते. हे चित्र आपण कित्येकदा पाहिलंय. भरपूर मॅचेस आपण देखील कव्हर करतो. गोलंदाज तयार यावेळेस राऊंड विकेटने. यावेळेस इथे फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना पहिला धक्का आपण पाहतोय. एक बिग विकेट बिग लॉस. किनवली संघाच्या अगेन्स्ट आपण पाहिला तर फलंदाज चेरवली फलंदाजी करत असताना सूरज बॅक टू द पॅव्हलियन. 2 या वैयक्तिक धावत संख्येवरती. आपल्याला पाहायला मिळाली जणू काय प्रवीण फर्डे बॅट मधून चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावत संख्येचा ग्राफ पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतील. तर पहिले षटक प्रगतीपथावरती फलंदाज झाला बाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये न्यू कॅन्डिडेट न्यू बॅट्समन येत असताना SK. प्रवीण फर्डेंच्या समवेत आपण पाहतोय SK येत आहेत स्ट्राईकला. पहिली सफलता तर अर्जित केल्या. सेल्फ कॉन्फिडन्स इथे मात्र उंचावला असेल गोलंदाज अरुणचा. नक्कीच आपण पाहतोय गेली 4 वर्षे ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी जरी क्रीडांगण बदललं असेल परंतु ही स्पर्धा सातत्य टिकवणं फार महत्वाचं आहे आणि ते टिकवलं जातं. आदरणीय राम पाटोळे सर यांच्या माध्यमातून. स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ द्या परंतु SPL चा नाद हा घुमणार शहापूरमध्ये हे दाखवलंय त्याने. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईक येतात. एका सीझनच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर गेली 4 वर्षे ही स्पर्धा आपण पाहतोय परंतु मॅन ऑफ द सिरीजचा हकदार देखील राहिले ते SK. आणि ते घडलं काय मैदानाच्या आतमध्ये फेकी अचूक होते परंतु बॅकिंग चांगला पाहायला मिळत नाही. चेंडू गॅदर करता आला नाही. सातत्याने धावा आणि धावा पाहायला मिळतात. कारण क्रिकेट हा खेळ म्हटला तर खाडे सर धावांचाच खेळ आहे. धावा येणं कशा का होईना परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. सातत्याने म्हटलं जातं ना क्रिकेट म्हणजे काय असतं. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या मॅच मध्ये आपण जितकं वेळ आपल्या प्रेयसीला देत नाही ना त्याच्यापेक्षाही जास्त वेळ आपण क्रिकेटला देतो. याचं नाव असतं क्रिकेट. या मॅच मध्ये आपण पाहू शकाल जबरदस्त कामगिरी करत असताना षटक क्रमांक पहिलं झालं कंप्लीट. पहिल्या बॉलवरती आला चौकार परंतु त्या चौकाराने काही फरक पडला नाहीये. येणारे 5 बॉल अतिशय अप्रतिमरित्या हाताळले गेले. त्यामध्ये 1 विकेट त्याने गमावली आहे. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर चेरवली संघाने. सूरज तिथे बाद झाला. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज SK आला परंतु संघाची धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय ती म्हणजे 1 बाद 9 धावा. चांगली फाईट होईल यात मात्र शंका नाही आहे. प्रेक्षकांना अशी हवी अशी वाटणारी ही स्पर्धा हवी अशी वाटणारी ही मॅच मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीला येते. कारण 2 संघ विनर आहेत. जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल सुपर 16 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्याला नक्कीच अजून एक संघर्ष करावा लागेल. अशी ही लीग SPL म्हटलं तर स्पेशल प्रीमियर लीग 2021 आदरणीय राम पाटोळे सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट. हॅट्स ऑफ आदरणीय राम पाटोळे सर. भरपूर चांगला अनुभव क्रिकेट कारकिर्दीमध्ये आणि एक चांगली संकल्पना इथे अंमलात आणली जाते. गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 2 मनोजच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. फटका दर्जेदार होता. धावा सुद्धा चांगलाच मिळतील. चेंडू सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेगला फाडून चिरून सीमारेषे पलीकडे येणारा हा दर्जेदार चौकार. थँक्यू म्हटलं जातं ना की या मॅच मध्ये या क्रिकेटमध्ये या क्रिकेटच्या पंढरीमध्ये जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच नसती. प्रत्येकाच्या आई वडिलांनी प्रत्येकाला हिरो म्हणून जन्माला घातलंय परंतु या लीग मध्ये या क्रीडांगणावरती या SPLच्या स्पर्धेमध्ये जो घासला जाईल तोच चमकला जाईल. इथं तुम्हाला घासावं लागेल. या मॅच मध्ये भरपूर प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला मेहनतीची पराकाष्ठा प्रत्येक संघाला ही करावीच लागते. जिद्द चिकाटी मेहनत ही तुमच्या अंगी असावी लागते. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगल प्ले स्टोर मधून मिळतील.
तुम्ही सर्च करा, ती गोष्ट तुम्हाला हवी ती मिळेल, परंतु या 3 गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. ती तुमच्या अंगी असावे लागतात आणि तुम्हाला खरा कर्तृत्ववान बनायचं असेल तर मात्र ती मेहनत तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळी षटकामध्ये आपण पाहतोय अगदी चांगला फटका स्क्वेअर कटचा होता. चेंडू चालला पॉइंटच्या डोक्यावरून. शतक्ष वेगाने चेंडूमध्ये पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करत असताना, कारण आपण जर पाहिलं तर समालोचक भरपूर संख्येने आहेत, भरपूर चांगली कॉम्पिटिशन खेळाडूंमध्ये जितकी आहे तितकीच अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील. हे क्षेत्रच असं आहे. म्हटलं जातं ना, आयुष्यात क्षेत्र तुमचं कोणतंही असू दे, कष्ट तुमचे जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नसतो, हे म्हटलं जातं. गोलंदाज तयार. यावेळेस मनोज. नाव बॅक टू क्रिकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्टने फलंदाज होईल बाद. यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू आणि मनोजला मिळते सफलता. फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक 2 लागत असताना बिग विकेट, बिग लॉस. चेरवली संघाच्या खात्यात आपण पाहतोय धावा आहेत फक्त आणि फक्त 15 धावा आणि गडी गमावले त्याने अद्यापपर्यंत 2. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. अजित फर्डेस, चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगला खेळाडू, जे संघाचे स्वतः संघ नायक आहेत. भरपूर चांगला अनुभव त्यांच्या माध्यमातून, भरपूर चांगले खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडवले जात आहेत. यंगस्टर खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून संधी मिळते. एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून ते मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात. अजित फर्डे. CPL चेरवली प्रीमियर लीग जी झाली, आताच एक चांगली माहिती आम्हाला मिळाली. 22 चेंडूमध्ये, अवघ्या 22 चेंडूमध्ये शतक त्यांनी झलकावलं होतं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चेरवली संघ म्हटला तर एक सुरुवातीला मी सकाळच्या सत्रामध्ये चर्चा केली रमेश शिंदे या सरांसोबत की चेरवली संघ कसा आहे, तर त्यांनी सांगितलं की या तालुक्यातील एक दिग्गज संघ म्हणून ज्याची ख्याती आहे तो संघ आज मैदानावरती येत्या. गोलंदाज तयार आहे. वेळेस अजित फर्डेच्या अगेन्स्ट मनोजला तुम्ही पाहू शकाल. षटक क्रमांक 2 संघाच्या वतीने हे दुसरं षटक आपण पाहू शकाल. 8 षटकांची मॅच. यावेळेस मारीन डिलावरी. अगदी फुटवरचा वापर नाही. पहिला चेंडू जाऊ दिला. सेट होण्यासाठी थोडासा वेळ ते घेतील कदाचित, असं चित्र मैदानावरती वाटते, कारण मागच्या मॅच मध्ये देखील तसं चित्र आपण पाहिलं. काही खेळाडू असतात ना, चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं असं, आणि ते देत असताना काही सेट देखील होत आहेत आणि ते होत असताना मात्र अजित फर्ड्या हा चेंडू जाऊ दिला. चेंडूला निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे. अखूट टप्प्याचा बॉल. अगदी चेंडू सरळ चालला. शॉर्ट टर्म पुल करत असताना इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेग सीमारेषे बाहेर येणारा हा गगनाला गवसणी घालणारा अजित फर्डेच्या बॅट मधून जबरदस्त तडका. चेंडू सीमा पार. षटकार. केलं, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती मनोजच्या देखील चौकार आला, परंतु शेवटच्या क्षणाला इथे अजितने काय फलंदाजी केल्या. अजित फर्डे आपण पाहतोय एक दिग्गज फलंदाज आहे, ख्याती भरपूर आहे. आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाचा परिचय या षटकाराने देत असताना, ही माझी ओळख आहे हे पटवून देत असताना आपण पाहतो अजित फर्डे. 6 धावसंख्येने टीमची टोटल यावेळेस 21 धावा फलकावरती आहेत. 8 षटकांची मॅच. वेळ आपल्याकडे कमी आहे, 40 मिनिटांचा अवधी आहे. रमेश म्हात्रे सर हेच सांगत असताना की 40 मिनिटांमध्ये हे पहिलं सत्र इथे कंप्लीट झालं पाहिजे, कारण दोन ऑफिशियल पंचांवरती देखील भरपूर सारी जिम्मेदारी आहे. या स्पर्धेची वेळेत सामने कव्हर व्हायला हवेत. दिवसामध्ये आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये टोटल 5 मॅचेस आपण कव्हर करतो 8 षटकांच्या, आणि त्या कव्हर व्हायला हव्या वेळेच्या आतमध्ये. हे सातत्याने रमेश म्हात्रे सर सांगत असताना धावसंख्या फलकावरती 21 धावा आपण पाहतो 2 विकेटच्या मोबदल्यात.
षटक क्रमांक दुसरा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. मनोजला नक्कीच थोडस अडचणी इथं टाकला असेल फलंदाज अजित फरडेने. शेवटचा चेंडू फेकायचा कुठं, कारण अजित फरडेकडे भरपूर पोटॅन्शियल, भरपूर गुणवत्ता त्याच्याकडे आणि ते दाखवून देत असताना शेवटचा अंतिम बॉल फेस करतील मनोजला. आखूट टप्प्याचा अजून एक बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु तिथे टिपलेला हा अप्रतिम झेल. इथे फलंदाज होईल बाद आणि अजित फरडेचा खेळ इथे संपुष्टात येईल. ऍसिड इट्स आउट. प्रश्न पडला असेल अजितला की ही झेल टिपली तरी कशी, आणि फलंदाज आपण बाद होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट. ज्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय, ज्याच्यासाठी विणलं होतं हे जाळं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलंय. बडी मछली चाल में अजित फरडे बॅक टू द डगआउट. सुरुवातीचा आपण चेंडू पाहिला असेल तर अगदी अंगावरती येणारा होता. गुड लेंथ वरती तो देखील चेंडू होता, परंतु यावेळेस थोडासा खाली राहिला. ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू होता. व्यवस्थित बॅट वरती मिडल होऊ शकला नव्हता, परंतु थोडस आपण जर पाहिला उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली. याचं कारण की तिथे झेल टिपला गेला. राहुल शिंदे तिथे होते, ऑरेंज कॅप, आपण त्याचा उल्लेख केला. भरपूर चांगला खेळ त्याचा राहिलाय. क्षेत्ररक्षण करत असताना अगदी तीनही डिपार्टमेंट मध्ये अत्यंत चांगली कामगिरी किनवली संघ देखील करेल, कारण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर या मॅचला जिंकायचं असेल तर तुमच्या घामाच्या शाहीने तुम्हाला इतिहास रचावा लागेल. एकवीस धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा न्यू कॅन्डिडेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विकास आणि गोलंदाज अरुण संघाच्या वतीनं हे 3रं षटक, वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतात अरुण. पहिलाच बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. घरंगळत राहिला चेंडू, तोपर्यंत धाव तिथे मिळाली नाहीये. विकासला विकास करावाच लागेल, कारण मागच्या मॅच मध्ये देखील विकासने चांगली फलंदाजी केली. चौकार षटकार लगावला होता. हे अजूनही आमच्या डोळ्यासमोर. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट फटका खेळून काढला ऑन साइडला. एक धाव तिथे मिळते. स्वतःचं खातं त्या दरम्यान अकाउंट ओपनिंग करत असताना दुसरी धाव विकासची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक इनला यावेळेस फलंदाज आपण पाहतोय. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक होते. झेलची संधी, आणि ही वारंवार संधी तुम्हाला येत नसते, कारण आपण पाहतो क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. जर कदाचित झेल टिपला असतं तर किनवली संघ या मैदानामध्ये पुन्हा एकदा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळाला असता, कारण क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. परंतु या छोट्या छोट्या चुका तुम्हाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. कदाचित जर एखादी मॅच तुम्ही अजूनही गमावली, ही मॅच नंतर अजून एक मॅच गमावली, तर या स्पर्धेतून तुमचं अस्तित्व पूर्णपणे धोक्यात येतं. असं चित्र काल देखील पाहिलं आम्ही. 2 संघांचं अस्तित्व धोक्यात आलं. 2 संघ पुढे सरकले. या आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ज्या संघाचा चांगला खेळ राहील ते संघ पुढे सरकले जातील, परंतु 2 संघाला कदाचित या मॅचची, या स्पर्धेची 364 दिवस वाट पाहावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टोअर पद्धतीने व्हेरिएशन भरपूर चांगलं होतं चेंज ऑफ पेस करत असताना, परंतु पंच दर्शवत आहेत की एस इट इज वाईड बॉल. अवांतर चेंडू. पंच रमेश म्हात्रे सर दर्शवत असताना अगदी यावेळेस एक स्टायलिश पंच म्हणून त्यांची नेहमीच भूमिका राहिली. 27 धावा फलकामध्ये. 27 तिसरं षटक प्रगतीपथावरती या मॅचचा. पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु वाईट +1 या मिळतील 2 धावा. पंच दर्शवत असताना की एस इट इज वाईट बॉल, आणि तिथे कीपर झाले बीट. मिळतायत या 2 धावा. दुहेरी धावेने संघाचं खातं देखील पुढे सरकते, कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर अरुणने पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये 1 विकेट 1 सफलता त्यांनी मिळवली. 9 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज मनोजवरती थोडंसं आक्रमण झालं. षटकार 1 चौकार आपण पाहिलं, त्यामध्ये धावा आल्या 12. तिथे मात्र गोलंदाजी चांगली राहिली. त्याचं कारण की त्याने 2 सफलता त्यामध्ये मिळवल्या महत्वाच्या. आणि आता अरुण तिसऱ्या षटकामध्ये धाव संख्या फलकावती
29 29 धावा. CPL SPL अशा भरपूर स्पर्धा तुम्हाला शहापूर तालुक्यातून पाहायला मिळतात. मगाशी चांगला उल्लेख केला संघ नायकाने. CPL चे अध्यक्ष प्रवीण फरडे त्यांनी सांगितलं की SPL म्हणजे या शहापूर तालुक्यातील एक आन बान शान असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेने फक्त हलक्या हाताने बॉटम हॅटचा वापर करत असताना एकच धाव तिथे मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं होतं आणि शेवटच्या क्षणाला ते केलं फलंदाजाने, कारण एक धाव इथे मिळते संघाच्या खात्यामध्ये. धाडस तुम्हाला करावं लागेल आणि ते धाडस करत असताना आपण पाहतोय हे दोन संघ मैदानामध्ये. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सरळ चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा बिग 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 लॉंग वे षटकार. विकास ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराला मारावं ना तसा या गोलंदाजावरती फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला आणि षटकाराने धावत संख्या उंचावतीये. भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना 36 धावा. यावेळेस पाहावं लागेल, लाईन थोडीशी चुकीची आहे. रमेश म्हात्रे सर सांगत असताना की एट इज वाईड बॉल. कवायत करण्याची संधी आहे रमेश म्हात्रे सरांकडे दुपारच्या सत्रामध्ये. 37 धावा. पहिले सत्र आपण पाहतोय अगदी शांत पद्धतीने, परंतु विकास थांबणार नाही. विकासने मागच्या मॅच मध्ये देखील एक चौकार षटकार देत त्यांचा परिचय त्यांनी दिला होता. यावेळेस संपर्क नाही आहे. चेंडू बॅटचा आपण पाहतोय खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. बॅट भरपूर वेगाने ड्रिल झाली, परंतु यावेळेस चेंडू संपर्कात येऊ शकला नाही आहे. फशवी गोलंदाजी आपण पाहिली अंतिम चेंडूवरती आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी तिसरं संपन्न होतं. 3 षटकांचा खेळ संपत असताना आमचे गुणसंख्या लेखक मला सांगतात की धाव संख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 37 धावा. 12.33च्या सरासरीने 37 रन्स ऑन द बोर्ड. मंगेशला 5 रन केले. मंगेशवरती जबाबदारी आहे चौथ्या षटकाची. अद्यापपर्यंत अजूनही बॅटिंग पावपले तुम्हाला पाहायला मिळालं नाहीये. नक्कीच कदाचित ऐन मोक्याच्या क्षणी धावा जिथे कमी असतील ना तिथे बॅटिंग पावपले तुम्हाला पाहायला मिळेल चेरवली संघाचा. परंतु या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावांसाठी भरपूर संघर्ष करावा लागतो. गोलंदाज तयार मंगेश. भरपूर वेगाबरोबर टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु थोडीशी लाईन चुकीची होती. तर म्हणे ना चूक टप्पा असेल तर कदाचित या षटकामध्ये कमी धावा पाहायला मिळतील, कारण मोठ्या मोठ्या खेळाडूंना थांबवण्याची क्षमता प्रत्येक गोलंदाजाकडे असते. ते कौशल्य असतं. व्हेरिएशन करत असताना आपण पाहतोय गोलंदाजांना अफाट मेहनत घेत असताना. टीमची टोटल यावेळेस 38. वेग भरपूर आहे यावेळेस. अंगावरती येणारा हा चेंडू होता, परंतु अगदी फक्त चेंडूला कट केला. सन्मान देण्याचं काम तिथे केलं. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना भन्नाट वेगाने एस्टर्नवरती आदळला देखील गेला. बॅकिंग चांगली मिळते. फिल्डिंग भरपूर चांगली आहे. किनवली संघाचा आपण जर विचार केला, जरी कदाचित या लीग मध्ये नौका संघ असेल, परंतु आपला 100% योगदान देत असताना क्षेत्ररक्षण मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगले बॉल त्यांनी कव्हर केलेत. क्षेत्ररक्षण मध्ये धावा रोखण्याचं काम प्रतिस्पर्धी संघाला करत असताना आपण पाहतोय हा किनवली संघ. चांगल्या कॅचेस त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. अगदी सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना काही खेळाडू तुम्ही पाहिले. गोलंदाज तयार. चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू आला वाईट, त्यानंतर
एक धाव. अजून एक यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. निरंजन सावंत सर आपण पाहतोय भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या देखील पाठीशी आहे. नाही सांगत असताना की डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. भरपूर लाईन चांगली आहे. टप्पा देखील अचूक आहे. खेळपट्टीचा जर विचार केला तर पाटा विकेट आहे आणि या पाटा विकेट वरती जणू काय बॉल पडल्यानंतर अगदी स्कीट होतोय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गॅप मधून चाललाय. खूप मोठा गॅप होता. शतक तिथे कव्हर करत असताना आपण पाहतोय लॉंग लेग सीमा रेषेजवळ एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने अद्याप परंतु 40 धावा. भरपूर चांगला खेळ 4 षटकामध्ये राहिला तो किनवली संघाचा देखील गोलंदाजी करत असताना पूर्वार्धमध्ये किनवली संघ आपण पाहतोय कारण ज्याने टॉस जिंकला खाडे सर आपण पाहिलं तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. का स्वीकारलं याचं कारण आहे कारण गोलंदाजीमध्ये आम्ही प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं काम करू आणि फलंदाजीमध्ये आम्ही द्वितीय सत्रामध्ये जे टार्गेट असेल ना त्या टार्गेटवरती आम्ही तोडफोड फलंदाजी करू. म्हणजे ताबडतोब फलंदाजी काय असते ना हे द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जर पूर्वार्धामध्ये तुम्ही केलेली मेहनत जर धावा कमी असतील तर त्या मेहनतीवरती नक्कीच यश मिळवण्याचं काम तुम्हाला तोडफोड फलंदाजी द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचला यावेळेस चौथ्या षटकाच्या प्रगतीपथावरती 42 आकड्यावरती. अद्याप 2 चेंडू शिल्लक असेल. या 2 चेंडू नंतर नक्कीच आपण थोडंसं परिवर्तन करू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गोलंदाज तयार मंगेश. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू सरळ चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा बऱ्याच उशिराने आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संजीवनी प्रदान करत असताना धाव संख्येमध्ये आणि टीमची टोटल पोहोचते जाऊन 46 या आकड्यावरती आलेला हा चौकार. रन्स मिळतात 4. शांत डोक्याने खेळ केला. सिंगल डबलला प्राधान्य दिलं परंतु त्याच्या बॅट मधून अगदी आता चौकार येत आहे. पछे मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातोय. जेव्हा त्याला खराब चेंडू येतील गोलंदाजामार्फत तेव्हा नक्कीच त्याचा खरपूस समाचार इथे घेतला जाईल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी शेवटचा बॉल आला डॉट. धाबत संख्या स्थिरावली आहे. 46 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. चौथ्या षटकाचा खेळ इथे संपत असताना किनवली संघाच्या अगेन्स्ट प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चिरवली संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. तिथे त्यांनी गडी गमावलेत. 3 बाद 46. पहिले सत्र आपण पाहतो आणि या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच या पुढील 4 षटकांमध्ये आवाज ऐकू आपण. आमचे साथी समालोचक कमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन 4 षटकांमध्ये कारण द्वितीय सत्र कसं असेल कारण या मॅच मध्ये रंगत थोडी पाहायला मिळेल आणि ती रंगत आणण्याचं काम आम्ही करू कारण सामना रफ अँड टफ झाला तर प्रेक्षकांना देखील उत्सुकता असते. ही स्पर्धा अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत बघण्यासाठी जे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ना त्यासाठी अजूनही मजा अजूनही रंग या स्पर्धेमध्ये भरले जातील. या ऐकूया या 4 षटकासाठी येणाऱ्या आवाज द व्हॉइस ऑफ अल्यानी आदरणीय रिकी खाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. पहिल्या 4 षटकांचा खेळ आपण अनुभवला आणि 4 षटकामध्ये चेरोली संघाची धावसंख्या होती 3 गडी बाद 46. उत्कृष्ट समालोचनाचा आवाज ज्यांचा आपण ऐकत होतात द व्हॉइस ऑफ बदलापूर महेशजी धुळे सर. खास SPL चा आकर्षण म्हणून ज्यांचं समालोचन प्रत्येक क्रिकेट रसिक अनुभवतोय ते महेशजी धुळे सर आपणापर्यंत आपला आवाज पोहोचत होते. 4 षटकांचा खेळाला संपुष्टात आणि धावसंख्या चेरोली संघाची होती 46. 3 बहुमोल विकेट्स गमावल्यानंतर जबाबदारीपूर्ण खेळ या ठिकाणी सुरू आहे SKRS सर आणि विकास फरडे यांच्या मार्फत. थोडंसं मंथन थोडीशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी मैदानावर सजली किनवली संघादरम्यान आणि स्वतः कर्णधार अजित फरडे काहीसा कानमंत्र देताना आपल्या 2 फलंदाजांना 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तो चेरवली संघ 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज किनवली संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू आणि अष्टपैलू गोलंदाज कल्पेश फेरे. 4 षटकामध्ये 46 धावा आणि
उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी. विकास फरडे स्ट्राईकचा भार सांभाळतायत. नॉन स्ट्राईक एंडवर आहेत एसके आणि कल्पेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये मनोज दिसतायत. मिड विकेट मध्ये खेळाडू आणि वायडिश मिडॉन मध्ये खेळाडू दिसतोय. कव्हर स्वीपर मध्ये खेळाडू दिसतोय आणि बाकीचे क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. पहिला चेंडू या षटकातील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली, परंतु शरीरावर चेंडू आदळल्यानंतर ही अपील फेटाळली गेली. निर्धाव चेंडू. क्या बात आहे. चांगली स्टार्ट कल्पेश आपल्या या ओव्हरमध्ये करतोय, कारण एका चांगल्या धावगतीकडे वाटचाल करताना चेरवली संघ आपल्याला दिसतोय. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलाच चेंडू निर्धाव. कॉन्फिडन्स वाढलाय कल्पेशचा. अशा प्रकारची चांगली गोलंदाजी करणं किनवली संघासाठी हिताचं असेल. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश विकाससाठी. यावेळेस आखूड टप्प्याचा आपटलेला चेंडू. नक्कीच सर्कलमध्ये ऑफसाईडच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या मार्फत, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. सिंगल्स व भर देताना दिसतात. स्ट्राईक रोटेट करून एसके आरस सर पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतात. नक्कीच धर्मवीर चषक असेल, त्या चषकामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज पटकावली, एसपीएल मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांना गणलं गेलं एसके आरस सर, आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतायत. आडव्या बॅटनं यावेळेस मात्र एक चांगला स्लॉक स्वीप बघायला मिळाला आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेची भर पडली. धावसंख्या 1 पुढे जातीये. 48 रन्स, 48 धावा. आमचे स्कोरर मित्र सतीश पाटोळे चांगलं स्कोरर या ठिकाणी आम्हाला लाभलेत. पुन्हा एकदा कल्पेश टू विकास. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेनं डीप मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तुषारच्या मार्फत बघायला मिळतं. एकच धाव सीमारेषे पलीकडे धाडण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जर चेंडू झाला असता तर मात्र वेगवान फटका बघायला मिळाला असता. एका धावेची भर पडते. एसके सर पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतात. एका आगळ्या वेगळ्या स्टान्सनं मैदानावर दाखल आहेत. कल्पेश पुन्हा एकदा. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट फटका खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. दिनेश चेंडूचा ताबा घेताना थोडंसं फंबलिंग बघायला मिळतं आणि या थोड्याशा मिस्टेकच्या रूपानं 2 धावा अर्जित केल्या जातात चेरवली संघाच्या खात्यात. धावसंख्या 2 न पोहोचते. 51 रन्स, 51 धावा. अर्धशतक पूर्ण होत आहे चेरवली संघाचं. 5वं षटक मार्गस्थ आहे. 5व्या षटकामध्ये चांगली धावगती वाढवण्याचा प्रयत्न 2 फलंदाजांचा. यावेळेस मात्र राईट आर्म राऊंड द विकेटनं थोडीशी दिशा भरकटली आणि पंच म्हात्रे सरांनी इंडिकेट केलं यास इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं धावा ऍड केल्या जातात धावफलकावर. धावसंख्या 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 52 धावा. किती धावांपर्यंत मजल मारेल. मागच्या मॅच मध्ये तब्बल 90 धावांची खेळी केली होती चेरवली संघानं. या मॅच मध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील ते बघावं लागेल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन कल्पेश. आता मात्र फुलटॉस चेंडू पनिश केलं या चेंडूला. चेंडू आता आहे सीमा रेषे पार. चौकार. पुष्टात धावसंख्या धावफलकावर 56 धावा. या षटकामध्ये धावा आल्या 10. 4 षटकांमध्ये 46 धावा होत्या आणि 5व्या षटकामध्ये 10 धावा अर्जित करण्यात यश मिळालं ते चेरवली संघाला. कल्पेशाचं षटक नक्कीच चांगलं षटक होतं, पण शेवटच्या चेंडूवर चौकार आला. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. पुढील षटक घेऊन येतोय गोलंदाज द मॅन फ्रॉम किनवली महेंद्र. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु संघ थोडासा अडचणीत आहे. चांगल्या करंट रन रेटनं चेरवली संघ पुढे जातोय. चांगली फलंदाजी एसके सर आणि विकास याच्या माध्यमातून बघायला मिळते. कारण संघ अडचणीत असताना अजित माघारी परतल्यानंतर जबाबदारीपूर्ण खेळ विकास आणि एसके यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. चौकार, षटकार, सिंगल्स, डबल्स, गॅपचा वेध घेताना हे दोन्ही फलंदाज दिसतात आणि एका चांगल्या धावगतीकडे वाटचाल करताना चेरवली संघासाठी एक चांगली भूमिका बजावतायत. 6वं षटक घेऊन येते गोलंदाज. बॅटिंग पॉवर प्लेचंही षटक असेल.
येऊन येते गोलंदाज मंगेश. अतिशय शांत क्रिकेट एस के यांच्या मार्फत बघायला मिळतं. त्यांना चांगली साथ लाभतीये फलंदाज विकासच्या माध्यमातून. एक हार्ड हिटर, चांगली देहष्टी असणारे खेळाडू विकास. मंगेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना फुलटास चेंडू. या चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला गेला आणि चेंडू सीमारेषे पार चौकार. या ठिकाणी थर्ड अंपायरकडे दाद मागितलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने. या ठिकाणी बीमर साठी अपील झालेला आहे. आमचे सतीशजी नक्कीच या चेंडूला पडताळतील. फुलटॉस चेंडूचा चांगल्या पद्धतीने फायदा घेतला आणि पनिश केलं या चेंडूला. डाऊन द ग्राउंड वन बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला विकासच्या बॅटमधनं एक क्लासिकल चौकार बघायला मिळाला. कारण एक तडाखेबाज फलंदाज आहे, ताकदवर फलंदाज आहे. पंच निर्देशित करतात. नक्कीच यष्ट्यांच्या वर चेंडू आहे. बीमर नो चेंडू असेल आणि चौकार. एकूण धावा 5 या चेंडूवर मिळतात. डोकेदुखी थोडी वाढतीये किनवली संघाची. पुन्हा एकदा मंगेश टू विकास. आडव्या बॅटनं या ठिकाणी प्रॉपर टायमिंग साधलं नाही. आल्यानंतर कार्पेट चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. बाळा चेंडूचा ताबा घेताना एका धावेची भर पडली गेली धाव फलकावर. धाव संख्या 1 न पुढे गेली. 62 धावा. नक्कीच प्रयत्नांची शर्थ करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. कारण जीवनाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. एस के सर नक्कीच अनेक सामन्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा कटर बघायला मिळाला. हवेमध्ये स्विंग करण्याची शैली या गोलंदाजाकडे मंगेशच्या मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या धावफलकावर 62. 6वं षटक मार्गस्थ आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. पुन्हा एकदा इनसाइड आउट मिस टाइम स्ट्रोक, परंतु पॉइंटच्या दिशेनं डायरेक्ट हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षकाच्या मार्फत चांगलं बॅकअप सुद्धा बघायला मिळालं. एका धावेची भर पडली. 63 रन्स, 63 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच चांगली धावगती आतापर्यंत मेंटेन केलेली आहे चेरवली संघानं. तब्बल 62 धावा धाव फलकावर. चांगली बॅटिंग आपल्याला विकास आणि एस के यांच्या माध्यमातून बघायला मिळते. रोखावं लागेल कारण किनवली संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, परंतु या इनिंग मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना दिसत आहेत. मंगेशला चांगली कामगिरी करावी लागेल. विकेट्स मिळवणं खूप गरजेचं असेल. विकास पुन्हा एकदा मंगेशसाठी. या वेळेस अतिशय जबरदस्त चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. अचूक टप्प्यावर चेंडू आदळला आणि आउटस्विंग या चेंडूवर बघायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजाचा स्टान्स बघितला गेला, फॉलो केलं गेलं आणि अचूक टप्प्यावर चेंडू आदळला. यष्टीरक्षण सुद्धा पिंटू शहा यांच्या मार्फत सुरेख बघायला मिळतं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल विकास टू मंगेश. या वेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. चेंडू सीमा रेषा पार. लेग साइडचे पंच निर्देशित करतात की हा नो चेंडू असेल. या षटकातील दुसरा नो आपल्याला बघायला मिळतो बीमरच्या रूपानं. आणि या चेंडूवर धावसंख्या 5 न वाढली, पोहोचली 68 धावांवर. पंचांनी या खेळाडूला दंडित केलंय. 2 बीमर या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. स्पर्धेचा नियम आहे, 2 जर नो बीमर टाकले गेले तर तो गोलंदाज थोडासा भेदक असतो फलंदाजासाठी. आणि त्याचं हे अपूर्ण राहिलेलं षटक पूर्ण करण्यासाठी मैदानात दाखल झालाय अष्टपैलू गोलंदाज राहुल शिंदे.
चांगली गोलंदाजी आहे मंगेश यांची, परंतु कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न झाला आणि आपल्या बोटांची जादू दाखवता दाखवता चूक करताना दिसले गोलंदाज मंगेश. त्यांचे हे अपूर्ण राहिलेले षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज येतात राहुल. धावगती बघितली तर आतापर्यंत 68 धावांपर्यंत मजल मारली आहे चेरवली संघानं. किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल. 6वं षटक मार्गस्थ आहे. राहुल शिंदे हे अनकम्प्लीट शतक कंप्लीट करण्यासाठी सज्ज आहेत. या मॅच कडे पुन्हा एकदा विकास फरडे बॅटिंगच्या क्रीजवर स्ट्रायकिंग एंडवर बार सांभाळतायत. गोलंदाज राहुल राईट आर्म ओव्हर द विकेटनं हे षटक पूर्ण करण्यासाठी येतोय. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडनं होते चूक, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. लेग स्लिप मधील खेळाडू अतिशय शिताफी दाखवतोय, परंतु 22च्या रूपानं एक धाव ऍड केली जाते. एका धावेची भर धावफलकावर. धावसंख्या 69. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील 6व्या षटकातील. धावसंख्या 69 चेरवली संघाची. एसके सर पुन्हा एकदा पूर्णपणे या स्लोवर चेंडूचा पूर्णपणे खरपूस समाचार घेतला आणि आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग रिजन मध्ये अर्जित केला गेला हा चौकार. चेंडू सीमा रेषा पार. वेगवान धावफलक या ठिकाणी दिसत आहे. 73 धावा धावफलकावर आणि याचं संपूर्ण श्रेय जातं या जोडीला. क्या बात आहे. अतिशय जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळतीये. विकास फरडे आणि एसके यांच्या मार्फत सेन्सिबल क्रिकेट, अतिशय शांत क्रिकेट सुरू आहे. सिंगल्स, डबल्स, चौकार, षटकार आणि जबरदस्त पार्टनरशिप. वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन येते गोलंदाज कल्पेश. मॅन फ्रॉम किन्हवली. तब्बल 67 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळते. हो, यावेळेस पंचांकडे अपील केली गेली कीच निर्धाव चेंडू. जर हॅट्रिक नोंदवली तर मोझीम यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस आहे कल्पेश साठी आणि अक्षय शिंदे यांच्याकडनं सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय शिंदे आजच्या दिवसामध्ये किनवली संघाचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू कल्पेश टू विकास. आडव्या बॅटनं पुल केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मनोज यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात विकासला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन. सातवं अतिशय जबरदस्त थ्रो आपल्याला बघायला मिळाली. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात विकास माघारी परतला. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर चेरवली संघाकडे आहे, कारण 51 तगडे फलंदाज, लीग मॅचेसचा प्रदीर्घ अनुभव आणि एसके सर यांची एक सेन्सिबल इनिंग मैदानात साकारतीये. कल्पेश साठी संधी आहे. हॅट्रिक जर नोंदवली तर मोझीम
यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस आहे आणि अक्षय शिंदे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षीस महत्वाचं नसतं सर, प्रेरणा महत्वाची असते, मोटिवेशन महत्वाचं असतं, समर्थन महत्वाचं असतं आणि तेच मैदान बघायला मिळतं. धावगती जर बघितली तर आतापर्यंत तब्बल 74 धावा मैदानात आपल्याला बघायला मिळतात. चेरवली संघ एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. कल्पेशला कमबॅक करण्यासाठी चांगले चेंडू टाकावे लागतील. एक समोर सह्याद्री सारखा फलंदाज जो उभा आहे, त्याचं नाव या शहापूर तालुक्यामध्ये एक स्फोटक फलंदाज म्हणून गणलं जात आहे, रुपेश फरडे. कल्पेश पुन्हा एकदा रुपेश साठी आडव्या बॅटनं या ठिकाणी आता मिडॉनच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिलाय. वाऱ्याच्या वेगानं चेंडू जातोय सीमा रेषा पार, यावेळेस मिळतोय चौकार. तो थांबत नाही. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन करताना पंच इंडिकेट करतात या सिटीचा व्हाईट बॉल. एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये स्टायलिश अंपायरिंग बघायला मिळते. ऑन फील्ड अंपायर रमेश म्हात्रे सर त्यांना साथ देत आहेत, निरंजन सावंत सर. या स्पर्धेचं वैशिष्ट्य चांगलं समालोचक या स्पर्धेला लाभलेत, चांगले अंपायर्स लाभलेत, उत्कृष्ट डीजे सिस्टीम म्हणजे डीजे महेश यांच्या मार्फत आणि टेनिस क्रिकेट .inच्या मदतीनं आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. यावेळेस मात्र एक ताकदवर फटका, वाईडिश मिड ऑफच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला एका धावेसाठी आणि धावफलक या सिंगल्सनं पोहोचत 80 धावांवर. 80 रन्स ऑन स्कोर बोर्ड. षटक मार्ग असते 7वं. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा SKR सर फेस करतील हा चेंडू आगळ्या वेगळ्या स्टान्सनं. आडव्या बॅटनं अकुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. SKR सर यांच्या बॅट मध्ये येतोय एक क्लासिकल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चौकार. धन्यवाद. आपल्या मनगडातील ताकद दाखवताना या चौकाराचा वेध घेतला जातोय SK सर यांच्या बॅट मधनं. अतिशय जबरदस्त बॅटिंग चेरोली संघाकडनं बघायला मिळते. या वेळेस मात्र यष्ट्या दाखवल्या होत्या, परंतु या वेळेस मात्र हॉनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी याचं उत्तम उदाहरण SK सर दाखवतायत आणि आपली विकेट या ठिकाणी गमावली जाते. चेरवली संघाला बसतोय हादरा आणि धावसंख्या स्थिरावलेली 84 रन्स ऑन स्कोर बोर्ड. विकेट क्रमांक 4थी या ठिकाणी गमावली जाते चेरोली संघाची. वनवर बाजार अतिशय जबरदस्त खेळी त्यांनी साकारली. वैयक्तिक 25 धावा संघासाठी एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. नवीन फलंदाज, एक स्फोटक फलंदाज ज्याने मॅचच्या मॅच मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला तसा फलंदाज BK मैदानात येतोय आणि रुपेश फरडे स्ट्रायकिंग एंड सांभाळतायत. 7 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. 7 षटकानंतर धावा होत आहेत धावफलकावर 84. एक षटक शिल्लक आहे. महेंद्र ते षटक घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट न. 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल चेरवली संघ. समोर एक तगडा फलंदाज आहे, रुपेश फरडे नावाचं वादळ समोर आहे. महेंद्र गोलंदाज आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंगचा वेग जर बघितला, अतिशय वेगानं तळपणारी तलवार ज्याप्रमाणे फिरते त्याप्रमाणे बॅट फिरली होती, परंतु संपर्क साधला नाही चेंडूशी. निर्धाव चेंडूची सांगता होते. महेंद्रचा अनुभव दाखवतोय की मी वेगवान गोलंदाज आहे, मी एक अनुभवी गोलंदाज आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल रुपेश. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय ऑन साईडच्या दिशेनं, लेग साईडच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. अतिशय सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेताना BK माघारी परततायत.
आपली स्वतःची विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली, कारण त्याला माहिती की रुपेशच्या बॅटिंग मध्ये ती ताकद आहे, एक नजाकत आहे, एक स्फोटक फलंदाजी रुपेश या मैदानावर ओळखला जातोय. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानात अप्पा फरडे. अनेक पोलीस दलातील खेळाडू चेरोली संघामध्ये आहेत. रुपेश फरडे, विकास फरडे, अप्पा फरडे, प्रवीण फरडे स्वतः सीपीएल अध्यक्ष. ही टीम खूप तगडी आहे आणि त्या तगड्या टीम समोर सामोरा जातोय किनवली संघ. 8वं षटक मार्गस्थ आहे महेंद्र यांचं. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद, नजाकत, क्लास, चेंडू सीमा रेषा पार. रुपेश फरडे यांच्या बॅटिंगचा क्लास, षटकार. चेंडूचा खरपूस समाचार घेतला. मनगडातील ताकद एकवटली गेली आणि या हाफ ट्रॅकर चेंडूचा वेध घेताना अचूक टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, षटकाराला गवसणी घातली आणि या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 91 धावांवर. मागच्या मॅच मध्ये 90 धावांपर्यंत मजल मारली, पण या मॅच मध्ये काय बॅटिंग करतायत चेरोली संघाचे फलंदाज. 8वं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महेंद्रला अपेक्षा असेल निर्धाव चेंडूची. काय होईल या 3 चेंडूवर, लेट्स सी. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू. राहुल शिंदे यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, नजाकत, उत्कृष्ट थ्रो सुद्धा बघायला मिळाली. 100% कमिटमेंट बघायला मिळतं, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने पुढे गेली. स्कोर मूव्ज ऑन 93 रन्स. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौकार येईल, षटकार येईल, विकेट येईल, सिंगल येईल, डबल येईल. काय होईल या 2 चेंडूवर पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल महेंद्र टू रुपेश. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, उत्कृष्ट कमिटमेंट. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं. नक्कीच रुपेश आता मात्र स्वतःची विकेट गमावतोय, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नात आपली विकेट मात्र गमावली. अप्पा फरडे स्ट्रायकिंग एंडवर स्थिरावलेत. नवीन फलंदाज मैदानात एंटर करेल. शेवटचा निर्णायक चेंडू. धावसंख्या आहे धावफलकावर 94. शेवटचा फलंदाज येतोय. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज अप्पा फरडे. स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायक एंडवर मयूर. शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये महेंद्र टू अप्पा फरडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागते आणि आपली विकेट गमावताय अप्पा फरडे. आणि या ठिकाणी खेळ येते संपुष्टात. चेरोली संघाची धावसंख्या 94. 95 धावांचं टार्गेट असेल ते किनवली संघासमोर.
मॅच कव्हर करायची आहे. वेळेच्या आतमध्ये आपल्याला आजच्या दिवसामधून 2 संघ क्वालिफाय करायचे आहेत. हे चित्र मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. एक चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करेल. बलाढ्य संघाबरोबर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चेरवली संघाच्या अगेन्स्ट किनवली. बिग फाईट मॅच. एक चांगला कॉन्टेस्ट. 95 धावांचं टार्गेट आहे आणि या 95 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी आहे. जयवीर जोडी राहुल आणि पिंट्या. या वेळेस फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकची शिकार होत असताना गोलंदाज आपण पाहतोय सूरजला मिळते पहिली सफलता आणि बाद होणारा फलंदाज पिंट्या. बॅक टू द पॅव्हिलियन. लागणारा हा पहिला मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. पहिला गडी इथे बाद झाला. भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अर्धशतकासाठी. पहिल्या बॉलवरती थोडस निराश केलं ते म्हणजे विलास स्पोर्ट्स किनवली टीमचा हा फलंदाज आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती बाद होतोय. चिरवली संघ मी सुरुवातीला सांगितलंय दबदबा या तालुक्यामध्ये या संघाचा भरपूर चर्चेत असलेला संघ. नावाप्रमाणे परिचित असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण एक दूरचा संघ त्यांना फाईट करतो किनवली. तब्बल आपण पाहिलं तर पर्व 5वा आणि या 5व्या पर्वामध्ये आलेला हा नौका संघ. स्ट्राईक इन येत आहेत न्यू बॅट्समन दिनेश. पहिले षटक मॅन्डेटरी. पॉवर प्लेचे सूरज तयार. राऊंड विकेटने हा बॉल यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. जजमेंट चांगलं होतं परंतु शरीरापासून थोडस दूर राहतो चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना अगोदरच ऑलरेडी क्षेत्ररक्षकाला माहिती आहे की आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये परंतु यावेळेस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती स्वतःचं खातं या दरम्यान खुलं करत असताना दिनेशला तुम्ही पाहू शकाल. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर. यावेळेस बॅटची कडा लीडिंग एज होती. रक्षक झाले बीट. जेलची संधी होती परंतु यावेळेस अजित फरडे सर रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय ऑफिशियल कामगिरी करत असताना परंतु यावेळेस त्यांच्या हातून घडलेली ही चूक कदाचित या मॅच मध्ये काही घडेल का कारण दिनेशला दिलेलं ते जीवनदान 2 धावा त्याच्या नावावरती आहेत. भरपूर चांगला यावेळेस फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. काऊ कॉर्नर अगदी वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहतो आणि एका धाबेच्या मदतीने संघ हळुवार पद्धतीने का होईना परंतु या मॅच मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. किनवली संघाला मॅच जिंकायची आहे. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच क्वालिफाय होईल या मॅच मधून असं चित्र या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जो संघ पराभूत होईल त्या संघाला नक्कीच एक मॅच अजूनही खेळण्याची संधी असेल कारण लुझर या 2 संघांमधून जी मॅच होईल त्यामधील विजेता संघ त्याबरोबर फाईट करेल. ऑन साइडला चेंडू चाललाय सरळ गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. रन्स मिळत आहेत 4. हा चौकार शंखनाद यावेळेस होत असताना बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी फिर हमारी. मैदानाच्या मध्ये तयार. यावेळेस फुलटाच बॉल अजून एक फटका. दर्जेदार आहे. क्षेत्र निवडले तेच जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉपी. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. हा चौकार. रन्स मिळताय 4. धुव्वाधार फलंदाजी आपण पाहतोय. दिनेशला जीवनदान दिल्यानंतर मात्र राहुलच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहतोय. दिनेशने सिंगल घेतली. स्ट्राईक तिथे रोटेट केले. त्याचा पुरेपूर फायदा पॉवर प्लेचा घेत असताना फलंदाज राहुल. धाव संख्या फलकापती 11. पहिले षटक इथे झाले कंप्लीट. एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बाद झाला पहिल्या बॉलवरती पिंट्या परंतु या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला गोलंदाज सूरजने. मॅच मध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल कारण सुरुवात दमदार आहे ती म्हणजे किनवली संघाची. सुरुवात जर तुमची चांगली असेल तर शेवट देखील तुमचा चांगलाच होईल यात मात्र शंका नाहीये. तशी सुरुवात इथे केली आहे.
मैदानाच्या आतमध्ये विलास स्पोर्ट्स किनवली संघाच्या माध्यमातून गोलंदाज यावेळेस तयार. चेरवली संघाचा आपण पाहतोय SK षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाज SK. ऑफिशियल टीम तुम्ही पाहताय चेरवली, भरपूर सारा नाव त्या संघाचं आहे. नावाला साजेशी खेळी देखील झाली आहे, परंतु इथे धावा रोखायच्यात. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक यावेळेस येथील त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता आणि सरळ चालला लॉंग ऑफला बीट करून अजून एक दर्जेदार चौकार येतोय आणि रन्स मिळत आहेत 4. SPL चा हा चौकार आपण पाहतोय, SPL चा थरार आपण पाहतोय. सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा दुमदुमनार हे क्रीडांगण तुम्ही पाहताय आणि या क्रीडांगणावरती नक्कीच आपण पाहतो ही क्रिकेटची पंढरी, टेनिस बॉल क्रिकेट. यावेळेस ऑन साइडला एकच धाव तिथे मिळते. क्षेत्ररक्षक मिडॉन वरून हळूवार पद्धतीने चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत चेंडूवरती नजर भरपूर होती. गॅदर करत असताना एक धाव, येणं वाकणं उचलणं आणि फेकणं भरपूर मेहनत प्रत्येक क्षेत्ररक्षकाला करावी लागते आणि ते करत असताना चेरवली संघाचा, कारण हार मजूर नसेल या दोन्ही संघांना. यावेळेस टॅप केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात शॉर्ट कव्हर मध्ये. सिंगलला प्राधान्य जरूर दिलं गेलंय, कारण चौकार आल्यानंतर सिंगल डबलला देखील तितकं प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. म्हटलं जातं ना धाडस तुम्ही करता तर मगाशीच मी सांगितलं की छत्री पावसाला थांबू शकणार नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस ही छत्री नक्कीच देऊ शकते आणि तसं तुम्हाला करायचंय. यावेळी सलॉंग द कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इतर वेगाने, तोपर्यंत एकच धाव तिथे मिळते. एक धाव तिथे आली आणि एका धावेच्या मदतीने सिंगल सिंगल आणि सिंगल टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आमची गुणसंख्या लेखक आम्हाला सांगत असताना 18 धावा बनवायच्यात. 95 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक वरून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये. बॅटची आतली कडा लागते, चेंडू अगदी घरंगळत राहिला. चेंडूला गॅदर केला. ST रक्षक असतील, फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतो गलीमध्ये क्षेत्ररक्षक, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, अगदी बंदिस्त क्षेत्ररक्षण, जेणेकरून सर्कल फोडण्यासाठी भरपूर अफाट मेहनत तुम्हाला करावी लागेल. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव फक्त सिंगल येते. एका धावेसाठी भरपूर संघर्ष तुम्हाला करावा लागतो. एका धावेसाठी अगदी घाम गाळावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना की इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे. आणि एकेरी धावेने संघ पुढे सरकत असताना 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर ऑन द बोर्ड. विलास स्पोर्ट्स किनवली टीम. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL चा थरार अनुभवाला मिळतो. नक्कीच आपण पाहतोय आदरणीय राम पाटोळे सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट. दिवस क्रमांक 6 आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 तुम्ही पाहतायत. जे 2 संघ सुरुवातीला एक सामना कव्हर केला, ज्याने विजय प्रस्थापित केला, ते 2 संघ विनर आमने सामने येत असताना जो संघ या मॅच मधून जिंकेल तो संघ थेट क्वालिफाय होईल सुपर 16 मध्ये, आणि जो संघ परास्त होईल त्या त्यासाठी नक्कीच त्याचं अस्तित्व धोक्यात नसेल, परंतु एक मॅच एक्स्ट्रा त्यांना खेळावी लागेल. ऑन साइडला चेंडू वळवलाय. यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षक इतर वेगाने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार येतोय. दुसरी धाव इथे घेऊ दिली जात नाहीये, कारण आपण पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतं. अगदी धावांपासून वंचित ठेवण्याचं काम, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात गोलंदाजाने फलंदाजांच्या. फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. चेंडू घरंगळत चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. तोपर्यंत एकच धाव. एकेरी धावेने का होईना, परंतु संघ हळुवार पद्धतीने पुढे जातोय.
थेंबे थेंबे तळेसाचे म्हटले जात आहे. एक एक थेंबाने नदी आणि नाळे तयार होत आहेत. परंतु एका एका धाबेने तुम्हाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय. पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. परंतु या मॅच मध्ये तुम्हाला 95 धावा बनवायचे तर तुम्हाला फाईट करावी लागेल. संघर्ष हा इथे यावेळेस आपण पाहतोय. कारण आता कठीण रोल आहे आणि कठीण रोल म्हटला तर बेस्ट ऍक्टरलाच मिळतो. तो कठीण परिस्थितीला तुम्हाला सामोरे जायचं आहे. टीमची टोटल यावेळेस 22 षटक क्रमांक 3. रुपये 6 बॉल यावेळेस पंच दर्शवत असताना मेकॅसर आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू होता. शरीरापासून भरपूर दूर येतोय आणि नक्कीच दर्शवत असताना की त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होत्या. 2 चेंडू आले खराब आणि एक्स्ट्राच्या रूपाने धावा मिळत आहेत 2. एक एक धाव तिथे अंकित झाली. वाईटच्या रूपाने टीमची टोटल पुढे सरकत असताना 23 या आकड्यावरती 95चं टार्गेट आहे. एखाद्या षटकावरती तुम्हाला प्रहार करावाच लागेल, पाहावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेस या मॅच मध्ये आपण पाहतोय पंच रमेश म्हात्रे सर आम्हाला सांगत असताना जणू काही वाईट बॉलची हॅट्रिक इथे कंप्लीट होत्या गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर सिंगल धावसंख्या आणि कोणताही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. कदाचित गोलंदाज दिशेपासून का भरकट आहेत हा देखील मोठा प्रश्न असेल. एखादा चौकार षटकार आल्यानंतर एखादा गोलंदाज प्रेशर मध्ये येतो आणि तेव्हा मात्र दिशेपासून भरकट आहे. परंतु ते चित्र नाहीये. सुरुवातीला सिंगल अशा 2 धावा आल्या तरी सुद्धा प्रेशर. यावेळेस पॉइंटच्या दिशेने आपण पाहतो डीपला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव इथे मिळते. जणू काही चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सफरचंदावरती सुरी फिरवावी इतक्या वेगाने बॅट फिरवली फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे राहुल शिंदे हा खेळाडू. आणि एक धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकते. एक धाव अंकित होते. 25 फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि दुसरी धाव या ठिकाणी होईल का कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेचा कॉल इथे देत असताना चांगला संवाद होतो. संवाद मधला सह काढला तर वाद होतो, फलंदाज बाद देखील होतो. अशा बऱ्याच चित्र आम्ही पाहिले, बरेचसे मॅचेस आम्ही पाहिलेत. परंतु इथे चांगला संवाद होत असताना फलंदाज राहुल आणि दिनेश धावसंख्या धाव फलकावरती 2 ने पुढे सरकते. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना भरपूर अफाट मेहनत. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात, जे प्रेक्षक ऑनलाईन ऐकतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. SPL च्या माध्यमातून tenniscricket.in ची संपूर्ण टीम इथे कार्यरत आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी हे दुहेरी संगम त्यांचं देखील पाहायला मिळत आहे. ऑफिशियल फाउंडर आमचे गौरवजी सावंत सर आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या अथक प्रयत्नातून आपण पाहतोय ही संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. प्रथमेश परब, त्यानंतर मिलन पाटील, शुभम मस्कर. यावेळेस फटका हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग लेग सीमारेषेजवळ आणि एक चांगला झेल आणि संपुष्टात येतो फलंदाज दिनेश खेळ. फलंदाज होतील बाद. फलंदाज दिनेश बाद झाला. दुसरा धक्का लागत असताना किनवली संघाला चांगली सुरुवात त्या खेळाडूने करून दिली. दिनेशने मात्र एक चौकार लगावला, सिंगल डबलला प्राधान्य दिलं. जणू काही धावफलक हलवत ठेवताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण या मॅच मध्ये धावा तुम्हाला बनवायचे आहेत 95 धावा हे टार्गेट आहे. हे विसरून मात्र तुम्हाला चालणार नाहीये. चांगली फाईट होईल. भरपूर या स्पर्धेमागची स्वप्न खेळाडूंची मोठी पाहायला मिळतात. कारण प्रत्येक संघाचं स्वप्न आहे अगदी 19 डिसेंबरचा तो दिवस आम्हाला पाहायचा आहे. अंतिम दिवस SPL चा, ज्यामध्ये 16 संघ असतील. 16 मधून 8, 8 मधून 4, 4 मधून 2, त्यानंतर एक अंतिम विजेता संघ. प्रत्येक दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय होतात. 2 संघांना मात्र पुढे जाण्याची भरपूर संधी असते आणि त्या संधीचा त्यांना फायदा करायचा असतो. या मॅच मध्ये जो संघ मॅच जिंकतो, या मॅच मध्ये भरपूर काही अपेक्षा असतील दोन्ही संघाच्या की ही मॅच जिंकल्यानंतर कोणती मॅच तुम्हाला खेळायची नाही आजच्या दिवसामध्ये.
स्ट्राईकिंगला फलंदाज बाळा. बॅटशी कडा, क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु एकही धाव नाही आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाला साथ लाभत असताना म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तशी साथ मिळावी लागते ती गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून आणि ती मिळत असताना चिरवली संघाचे भरपूर चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात तीनही फॉर्मॅटमध्ये. मग गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण भरपूर चांगली भरीव कामगिरी अद्यापपर्यंत. लाईन पाहावी लागेल. पंच सांगता निरंजन सावंत सर या मॅच मध्ये अद्यापपर्यंत रंग भरले जात नाहीये कारण सुरुवातीला आपण पाहतो शांत पद्धतीने खेळ होतोय. अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं नाहीये कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर राहुलने 2 चौकार लगावलेत. राहुलच्या बॅट मधून आपण पाहिलं तो राहुल नॉन स्ट्राईक एंडला शांत आहे. त्याला साथ हवी आहे नवीन फलंदाजाकडून. स्ट्राईक एंडला बाळा. फुलटॉस बॉल यावेळेस बॅक टू बॉलर. चेंडू करून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात अलॉंग द कार्पेट. आपण पाहतोय चेंडूला गॅदर केलाय. फेकी सुरेख आहे. थ्रो फेकी अचूक होती आणि ते गॅदर करत असताना यष्टीरक्षक अजित फरडे चेंडू गॅदर करत असताना तोपर्यंत हा चेंडू आपण पाहिला अत्यंत सुरेख होता. लोअर फुल टॉस बॉल बॅट वरती व्यवस्थित मिडल करू शकले नाहीये. एक धाव तिथे मिळते. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका अलॉंग द कार्पेट. थोडेसे फंबल झाले. चेंडू गॅदर करेपर्यंत फेकी. एक चूक क्रिकेटमध्ये किती महागात पडू शकते हे माहिती आहे चिरवली संघाला परंतु या मॅच मध्ये अगदी वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतो 29 29 धावा आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. यावेळेस व्हेरिएशन भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिले षटक आपण पाहिलं सूरजचं ज्यामध्ये धावा होत्या 11. एसकेचं षटक आपण पाहिलं त्यामध्ये धावा होत्या 8. रुपेशने जे षटक हाताळलं 3ऱ्या क्रमांकाचं त्यामध्ये धावा होत्या 8. आता पुन्हा एकदा एसकेला आज सांघिक 4था आणि वैयक्तिक 2रं षटक दिलंय. धावा फक्त आणि फक्त स्थिरावलेल्या पाहायला मिळतात. शांत पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना दोन्ही संघ बलाढ्य आहेत. भरपूर त्यांचा उल्लेख आम्ही केला आणि बाळाच्या बॅट मधून रूपानं षटक मार्गस्थ आहे 5वं आणि चांगली सुरुवात मयूर आपल्या स्पेलची करतोय. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवण्यात यश मिळतं. चांगले यष्टीरक्षण अजित फरडे यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मयूर. आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय चेंडू. एक ताकदवर फटका आहे. सूरज फरडे चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. पंचांचा इशारा येतोय. चौकार. धन्यवाद. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. कुठलीही गोष्ट जर लेझीपणानं आपण घेतली तर त्याचा खामियाजा आपल्याला भोगावा लागतो. अचूक थोडस चुकला सूरज फरडे यांचं आणि झेल सुटला. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये 39. नेक्स्ट बॉल मनोज. या ठिकाणी मात्र पूर्णपणे सफल येऊन जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु मनोजला बीट करण्यात यश मिळालं ते मयूर या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. क्या बात आहे. स्विंगचा बादशाह मयूर. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. ऑफ स्टंपला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला परंतु गोलंदाजीमध्ये ऑफ कटर बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आता मात्र निर्धाव बघायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनोज. बॅकवर्ड जाऊन पंच केलाय, कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बीकेच्या मार्फत बघायला मिळतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय. एका धावेची भर पडली धावफलकावर
एक फलंदाज जो मैदानात खेळतोय बाळा नावाचं अस्त्र, हे किनवली संघासाठी खूप फायदेशीर आहे. कारण खऱ्या अर्थानं बाळा जर टिकला, बाळा जर मैदानावर थांबला तर मात्र धावांचा पाऊस पडू शकतो. हो, रिव्हर्स स्वीप बॅटिंग करण्याचा प्रयत्न झाला, पंचांकडे अपील केली गेली पण ती अपील फेटाळली. रिव्हर्स स्वीप बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप फटके खेळण्यासाठी तुमची प्रॅक्टिस गरजेची असते. याच मॅच मध्ये आपण एक रिव्हर्स स्वीपचा बादशाह बघतोय, खऱ्या अर्थानं जो फिल्डिंग करतोय. सीपीएल अध्यक्ष प्रवीण फरडे हे तालुक्यामध्ये रिव्हर्स स्वीप साठी त्यांना ओळखलं जातं. चांगलं फलंदाज रिव्हर्स स्वीपद्वारे त्यांची आपण बघतोय. 5 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात आणि धावसंख्या आहे धावफलकावर 40. खूप मोठी धावसंख्या पार करायची आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू आणि तब्बल 65 धावांची आवश्यकता आहे. 55 धावांची आवश्यकता. 55 रन्स नीडेड इन जस्ट 18 बॉल्स. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेडिक्शन करू शकत नाही, कारण द गेम ऑफ अनसर्टिनिटी, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. 18 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता असताना आता मात्र मनोजला आपल्या मनगटातील जोर दाखवावा लागेल. त्याला सुरेख साथ द्यावी लागेल बाळायला. परंतु गोलंदाज समोर आहे, द चेरवली एक्सप्रेस, सूरज फरडे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, ऑफसाइड ड्राईव्हच्या दिशेने ड्राईव्ह दिसतोय. डाऊन द बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 न वाढली, 42 धावा. जोरदार प्रहार करण्यासाठी मनोजला ओळखलं जातं. सूरजला खूप अनुभव आहे, चांगली गोलंदाजीसाठी या शहापूर तालुक्यामध्ये त्याला ओळखलं जातं चेरवलीकडून. यावेळेस मात्र अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू बाहेर निघतोय. यष्टीरक्षक अजित फरडे गॅदर्ड करतो चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता. अशा टप्प्यावर जर चेंडू टाकले तर मात्र निर्धाव चेंडू पडत असतात आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय आता मात्र सूरज फरडे. आपल्या कौशल्यावर काम करतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन दिसतीये. उत्कृष्ट रनअप, चांगला फटकाय, ताकद नजाकत, कॅच होईल का? ओ, यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. उंचपुरा असा क्षेत्ररक्षक म्हणजे प्रवीण फरडे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं अटेम्प्ट बघायला मिळालं, परंतु एकच धाव या चेंडूवर. सूरज फरडे आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 6वं षटक हाताळतोय. तर शांत उन्हाचं रणरणतं सत्र या ठिकाणी सुरू आहे आणि क्रिकेटचं हे सौंदर्य सुद्धा वाढत आहे. शेंद्रुन प्रीमियर लीग 2021. सूरज फरडे या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस मात्र दांडी गुल केली जाते. त्रिफळा उद्ध्वस्त आणि मनोज गायकवाड बॅक टू द पेव्हलियन. मळेगाव संघाचा कर्णधार आणि ठोणे संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. मळेगाव संघाचा कर्णधार आणि ठोणे संघाचा कर्णधार टॉस साठी या. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती आहे 44 आणि तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. संघ खूपच अडचणीत. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक असेल, पंच निर्देशित करतात. 12 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. गोलंदाज मयूर, फिरकी गोलंदाज आपल्या बोटातील जादू दाखवतोय. फिरकीचा जादूगार मयूर चेरोली संघासाठी.
पहिल्या चेंडूवर आपल्या मनगडातील ताकदीचा यलगार करतोय बाळा. मिड ऑफच्या डोक्यावर येतोय षटकार. धन्यवाद. मळेगाव संघाचा कर्णधार आणि ठोणे संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. अतिशय जबरदस्त प्रहार आपल्याला या चेंडूवर बघायला मिळाला. धावसंख्या 6 वाढली 50 धावांवर. मी म्हटलं होतं की बाळामध्ये क्षमता आहे, फक्त कामगिरी मैदानात एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. मयूर फिरकी गोलंदाज लेफ्ट हँड ऑन द विकेट ना या ओव्हर द विकेट ना यावेळेस मात्र सुईमधून धागा काढावा त्याप्रमाणे चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. अक्षय अक्षय धन्यवाद. या ठिकाणी टॉस होतोय मळेगाव आणि ठोणे संघाच्या दरम्यान. अक्षय शिंदे उपस्थित आहेत टॉस साठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मयूर बाळासाठी. पुन्हा एकदा आता मात्र उंच हवेत उडालेला झेल झेल टिपता येईल का? रुपेश फडे चूक करणार नाही आणि बाळाची खेळ येते संपुष्टात तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस टॉस होतोय. अक्षय शिंदे आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि ते उपस्थित राहिलेत. ठोणे संघाचा कर्णधार अजय, मळेगाव संघाचा कर्णधार मोसिम. लेट्स स्प्लिट द कॉइन. यावेळेस मळेगाव संघ टॉस जिंकतोय. मोसिम आपला निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी करतो पहिले. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आपल्याला फलंदाजी करायची आहे. पुढे या मॅच कडे उत्कृष्ट फटका, परंतु हा सुद्धा झेल. कल्पेश बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण पहिली मॅच गमावली पण फाईट सुपर दिली. या सामन्यामध्ये आपण क्षेत्ररक्षण करणार आहात, काय प्लॅनिंग आहे? जशी स्ट्रॅटेजी होती तशीच राहणार आहे. चेरोली संघाने 90 धावा चेस करताना ओमकर यांनी चांगली अशी फलंदाज केली, कारण का तेव्हा थोडासा आमचा कॉम्बिनेशन चुकला. कोणाला पाठवलं ते जर आम्ही हे झालो, त्यामुळे थोडी आमची चूक झाली तिथे. नक्कीच बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस असतील. अजय, आपला पहिला सामना आपण गमावला, परंतु ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. 2 तासाचा वेळ मिळाला, त्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सिजलं असेल, काय वाटतं? नक्कीच प्लॅनिंग तर नक्कीच झालेले आहेत, परंतु आता काही उघड करणार नाही समोर. आपण आमची बॅटिंग आहे, फलंदाजीमध्ये तुम्ही आमचे प्लॅन्स, आमचे काही नवीन प्लेयर यातही नव्हत आहेत, त्यांची फलंदाजी चेक करा. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक फॉर द गेम. वळूया मॅच कडे. धन्यवाद अक्षय सर. यावेळेस सुद्धा झेल सुटतोय. विकेट मिळवण्याची सुवर्ण संधी होती आणि या ठिकाणी खूपच पडझड आपल्याला किनवली संघाची बघायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 54 रन्स, 54 धावा. अमोल येतोय नवीन गोलंदाज. 8वं षटक घेऊन येतो. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे, पण विजयाच्या उंबरठ्यावर चरवली संघ आहे. खूप मोठी धावसंख्या पाठ. अमोल. 6 चेंडूंचा खेळ बाकी. समोर फलंदाज आहे महेंद्र. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख या स्टाईलनं शॉर्ट खेळाय. स्लॉक स्वीप. मिडविकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेची भर. धावसंख्या 55. 3 षटकार जर लगावले तर मोझीम यांच्याकडनं 3000चं बक्षीस आहे 3 षटकारासाठी. आणि पहिल्या चेंडूवर षटकार होईल का? क्या बात आहे. पहिला षटकार तर आला. जबरदस्त बॅटिंग.
मोझीमनं बक्षीस लगावलं आणि चार्ज झाला तो फलंदाज तुषार. धावसंख्या 6 न वाढली. 61 धावा, 61 रन्स. अजून 2 षटकार जर लगावले तर तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस मिळेल. हो, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज लागते. कॉट बिहाइंड विकेटच्या रूपानं तुषारची खेळी येते संपुष्टात. बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, हर्षल. धन्यवाद. हर्षल व सुद्धा बक्षिसांची खैरात होते. षटकार जर लगावला तर 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल. परंतु या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर आहे चेरवली संघ. चांगली गोलंदाजी. ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. लाजवाब फटका. क्लासिकल अशा वेनं खेळला गेला आणि जबरदस्त बॅटिंग. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. महेंद्र टू अमोल. धावसंख्या धावफलकावर 62. 95 धावांचं टार्गेट चेस करताना किनवली संघ काहीशी संघर्षमय सुरुवात, अपूर्णता बघायला मिळाली. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आहे, रडारमध्ये होता आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. चेंडू सीमारेषे पार. महेंद्रच्या बॅटमधून येतोय एक यलगार करणारा षटकार. यानंतरची होणारी मॅच खऱ्या अर्थानं दोन्ही संघासाठी करू की मरू अशा सिच्युएशन मध्ये मॅच असेल. ठुणे वर्सेस महालक्ष्मी मळेगाव. पुढील चेंडू अमोल आणि स्लोअर चा मारा होतोय आणि यावेळेस औपचारिकता पूर्ण होतीये. चेरवली संघ विजयाचा शिलेदार आणि क्वालिफाय झालेला आहे सुपर 16 साठी. अजित फरडे, SK सर यांची संपूर्ण टीम आणि लाजवाब एफर्ट्स आणि कमिटमेंट मैदानावर दाखवली आणि आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय सुपर 16 मध्ये क्वालिफाय होणारा संदेश स्पोर्ट्स चेरवली.